वसई विरार शहर महानगरपालिकेने आज 2026-27 बजेट सादर केलं असताना परिवहनचं बजेट देखील आज पालिकेमध्ये सादर करण्यात आलं. जे उपायुक्त आहेत परिवहनचे यांनी आयुक्तांकडे आणि स्थायी समितीकडे हे बजेट सादर केलेलं आहे आणि जवळपास 83 करोड 55 लाखांचं हे बजेट आहे. आणि यामध्ये मोफत म्हणजे पालिका जे परिवहन आयुक्त आहेत त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका आहे की कुठल्याही प्रकारची तोट्यामध्ये नाही आहेत आणि येत्या काळामध्ये 100 बस जे आहेत खरेदी करण्याचा मानस आहे. बस डेपोचं बांधकाम जे आहे की येत्या 2026-27 मध्ये त्यासाठी 4.5 कोटी रुपये अपेक्षित आहे. तसेच जे काही NCPA अंतर्गत 20 बसेस करता चार्जिंग स्टेशनच्या अनुषंगाने विद्युतीकरणाचे काम व सबस्टेशन उभारण्यासाठी 18 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच ई बस सेवांतर्गत 100 बस नवीन आणण्यात येणार आहे आणि त्यासाठी देखील तरतूद करण्यात आलेली आहे. परिवहन कार्यालय त्याच्या दुरुस्तीसाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. नवीन बस खरेदीसाठी 1 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि बिना तिकीट सवलतीसह महानगरपालिकेकडे दिव्यांग ज्येष्ठ नागरिक यांना प्रवासासाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकंदरच आहे की परिवहन सेवेचं बजेट देखील सादर करण्यात आले. एकीकडे लोकांचं असं म्हणणं आहे की वसई विरार शहर महानगरपालिकेत परिवहन सेवा आहे परंतु ती गल्लोगल्ली जात नाही. असं असताना एवढं कोटीची तरतूद करत असताना गल्लोगल्ली बस का फिरत नाही असा मागणी जी लोकांची आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये महासभेमध्ये याच्यावर काय चर्चा केली ते देखील पाहावं लागणार आहे.